रिअली फेनॉमिनल. म्हणजे सो मच. सॉरी. तुझ्या जीवनातली एक जी गाठ होती ती यशस्वीपणे उकलली. त्याच नावाचा तुझा एक सिनेमा पण येतोय. तो म्हणजे तू आजारपणातून बरा झाल्यानंतर तो तुझा पहिला सिनेमा आहे. त्या सिनेमाचं नाव योगायोगाने ही अनोखी गाठ आहे. तर ह्या गाठीचं काय कॉम्बिनेशन किंवा त्याच्याबद्दल काय सांगता येईल? भीतीच वाटते. पण नाही, आधी जसं रेशीम गाठ होती, बारी तुझी रेशीम, तशी आता ही अनोखी गाठ येते. आणि म्हणजे खरं सांगायचं तर आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. कारण बरंच झालं होतं, म्हणजे हे सगळं झालं, त्याच्यानंतर लोक पण भेटायला येत होते वगैरे वगैरे. सो ते ह्याच्यातनं जरा बाहेर पडण्यासाठी मला जेन्युइनली सांगतो की फिल्म रिलीज होणं हे याच्याहून मोठ्या ॲक्टरसाठी काही दुसरं स्वप्न असू शकत नाही. सो फायनली जेव्हा तुम्ही काम करता आणि तुम्हाला ते दिसतं, आणि खरं सांगायचं तर आजच मला ट्रेलर पाठवला आमच्या टीमनी, ही अनोखी गाठचा ट्रेलर, जो आता लवकरच तुम्हाला पण दिसेल. तो ट्रेलर पाठवला आणि आय वॉज सो हॅपी. सडनली एक वेगळी एनर्जी तुमच्यामध्ये येते. आणि मी त्यांना त्याच्या आधीपर्यंत आमची बोलणी चालू होती की कसं करूया प्रमोशन, मग कुठे कुठे कसं कसं जायचं वगैरे. आज मी तो ट्रेलर बघितल्यानंतर मी व्हॉइस मेसेज पाठवला आमच्या कुलकर्णी साहेबांना आणि म्हणालो की लेट्स डू इट. आय एम सो चार्ज राईट नाव. सो आय थिंक एक काहीतरी वेगळं तुमच्या आयुष्यात परत पॉझिटिव्ह घडणं इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. आणि मला वाटतं ही अनोखी घाट हॅज कम विथ दॅट काइंड ऑफ पॉझिटिव्हिटी इन माय लाईफ, विच आय वॉन्ट टू रिअली लुक फॉरवर्ड टू अँड आय वॉन्ट टू एक्सप्लोर. अच्छा, तुमच्या दोघांची लग्नगाठ कशी बांधली गेली? कारण तू पास आउट झालीस आणि माझी बॅच केळकरला सुरू झाली. तर ते किस्से, त्याच्यानंतरचे कित्येक वर्ष ते किस्से आम्ही तुमच्या लव्ह स्टोरीचे ऐकत होतो की कसं जुळलं. या केळकर कॉलेज, आय नो. म्हणजे अगेन की खरं तर ही अनोखी गाठ होती आमची की आम्ही टेक्निकली दोघं भेटायचा तसा काहीच संबंध नव्हता. जेव्हा मला शैलेंद्र बर्वे, माझा मित्र, त्यांनी फोन करून सांगायचं काय की अशा अशा कॉलेजमध्ये एक फेस्टिवल आहे केळकर कॉलेजमध्ये, आणि म्हटलं मुलुंड, बापरे कोण जाणार रे शैलू तिथपर्यंत. मग तो बोलला मी ठीक आहे, दीप्ती माझी मैत्रीण आहे, तिला नंबर देतो. मी म्हटलं दीप्ती कोणाला माझा मोबाईल नंबर देऊ नको, कारण तेव्हा इनकमिंग चार्ज होतं. घरचा नंबर दे, तिला घरी फोन करू दे. आणि मग तिचा फोन आला आणि ती इंग्लिशमध्ये फाडफाड बोले. म्हटलं यार, मुलुंड केळकर कॉलेज, इंग्लिश सॉलिड. म्हटलं व्हेरी गुड. मग मला ती म्हणाली की कॉलेजमध्ये प्लीज तुम्हाला इन्व्हाइट करायचं होतं, सो मला इन्व्हिटेशन कार्ड द्यायचं आहे. तर मी कुठे भेटाल तुम्ही? तुम्ही वगैरे नाही, सॉरी, वेअर विल यू मीट मी, वेअर कॅन आय मीट यू, इंग्लिश. ओके. सो आता पण इंग्लिशच बोलते ती. ओके. सो मी म्हटलं मड आयलंडला मी शूट करतोय. म्हटली अच्छा, मड आयलंड कसं यायचं? आता टिपिकल मिडल क्लास महाराष्ट्रीयन मुलगा, इकडं कुठून येणार? ठाण्यावरून मुलुंडला एक बस पकडून या, मुलुंड चेकनाका क्रॉस करा, दुसरी बस पकडा, सात बंगल्यापर्यंत या, तिथून तिसरी बस पकडा, मग जेट्टी करा. ती म्हणाली आय एम गोइंग टू ड्राईव्ह डाऊन. बाप रे, ड्राईव्ह डाऊन. मग त्यानंतर मी जेव्हा कॉलेजमध्ये आता फेस्टिवलला जायचं तो दिवस, त्याच्या 2 दिवस आधी फोन केला की जस्ट रिमाइंडर म्हणून की या दिवशी फेस्टिवल आहे, तू सो हाऊ आर यू गोइंग टू कम? अगेन मिडल क्लास महाराष्ट्र. म्हटलं बस. माझ्या डोक्यात तेच की मुलुंडपर्यंत बस जाते. मग नंतर म्हटलं नाही, आपलं पहिला इव्हेंट आहे ॲज सेलिब्रिटी, बस काय? मी त्यांना बोललो नाही, ॲक्च्युली मी रिक्षाने येईन. तर ती म्हणाली राहू दे, आम्ही कॉलेजमधनं गाडी पाठवू. म्हटलं बापरे, केळकर कॉलेज, गाडी बिडी पाठवून. सो तशी आमची ओळख झाली. आणि मला वाटतं मी जेव्हा तिला एकंदरीतच तो क्षण होता खरं सांगायचं तर, जे तिचे हे सगळे ऑर्गनायझेशनल स्किल्स जे तिने 14 डिसेंबरला पण दाखवले. हो, तर त्यावेळी तिने ज्या पद्धतीने तो तिचा अख्खा काय म्हणतात इव्हेंट सेटअप केला होता फेस्टिवल, आणि जसं ती सगळ्या जेवढे कोण सेलिब्रिटीज येत होते त्यांच्याबरोबर ती जशी वावरत होती, आय थिंक दॅट वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह. मी पहिल्यांदाच गेलो होतो आणि आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. आणि त्याच्या चौथ्या दिवशीच म्हटलं वेळ नाही वाया घालवायचा, आपण गोष्ट आवडली आहे ना सांगून टाकायचं की मला तू आवडतेस, मला वाटतं मी तुझ्या प्रेमात पडतोय आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. विषय कोण दुसरा आहे का असेल तर आपण बघू त्याचं काय करायचं, नाही तर मग दुसऱ्याला एंट्रीज द्यायची नाही, आपण आधी सांगून टाकायचं जे काय ते. पण त्याच्यानंतर 4 वर्षांनी आम्ही लग्न केलं. थोड्या वेळासाठी परत थांबवणार आहे कारण ब्रेकची वेळ झाली आहे. एक अगदी छोटा